आकाशचा हा शुभविवाह लग्न सोहळा आता थाटामाटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। श्रीराम मंदिराच्या पायऱ्या चढत चढत आपला आकाश नवरदेव हा येत आहे बघा। छान असं आपल्याला सुद्धा या लग्न सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामांचं आणि सीतामाईचं लक्ष्मणांचं छान असं दर्शन होते। आकाशची ओटी आलेली आहे बघा। रुखवातीत काय काय चाललंय, मिठाई, कलिंगड सगळं रुखवात घेऊन आता आपण आकाशच्या ठिकाणी जाणार आहोत। थंड पारला जाते बघा। रुखवातीची ही मजा आपल्याला पाहायला मिळते। चला निघालो आपण लग्नाच्या मांडवामध्ये। सोयरे सोयरे भेटणार आहेत हे बघा। सोयरे कशी चालली सासरी जीवतला जीव केला शुभ मंगल सावधान। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। कोळीवाड्यातली हळद म्हणजेच आपल्या मावशीच्या मुलाची म्हणजेच आकाशची हळद सुद्धा तुम्ही काल पाहिलं, म्हणजे हळदीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले। छान छान कोळीवाड्यातले प्रथा, रीतिरिवाज आणि गाणी सुद्धा ऐकायला मिळतात। आणि आज आहे आकाशचं लग्न, शुभविवाह आहे। आपण मुळगाव कोळीवाड्यामध्ये होतो आणि आत्ता जाणार आहोत ते म्हणजे आपण आपल्या खालच्या जीवनामध्ये। वरचा जीवना आपली जी सासरवाडी आहे ती सुद्धा तुम्ही बघताय आणि खालच्या जीवनामध्ये मुलीचं घर आहे आणि तिथेच आत्ता आपण निघालेलो आहोत। आणि आकाश नवरदेव आणि कोळीवाड्यातलं हे जे लग्न असतं ते कशा पद्धतीने लागतं ते सुद्धा आणि आपल्या रीतिरिवाज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। इथे बंदरावर बघा होड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि कोळी गाणी, कोळी रीतिरिवाज कसे असतात ते सुद्धा तुम्हाला आपल्या या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहेत। चला तर आकाश आता निघणार आहे, जवळजवळ 9:15 वाजायला आलेले आहेत। आपण 9:30ला इथनं निघणार आहोत आणि तिथे आपण आकाशला एका घराजवळ बसवणार आहोत आणि तिथून श्रीराम मंदिर जे आपल्या जीवना कोळीवाड्यातलं आहे आणि तिथून होळीजवळना अश्वावर म्हणजेच घोड्यावर आकाश बसणार आहे आणि तिथून फिरून आपल्या लग्नाच्या ठिकाणी जाणार आहे। हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि आकाशचा आमचा कोळीवाड्यातलं हे शुभविवाह तुम्हाला आता थोड्या वेळात पाहायला मिळणार आहे। चला आपण आता व्हॅनमध्ये गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि छान नवरदेव आकाश आता जीवना कोळीवाडा येथे चाललेला आहे। खालच्या जीवनामध्ये शुभविवाह आहे 12:30 वाजता, 12:35 आणि आता आम्ही निघालेलो आहे। जवळजवळ 9:30 वाजायला आलेले आहेत आणि खालच्या जीवनामध्ये जाणार आहोत आणि तिथून पुन्हा घोड्यावर बसून आपल्या श्रीराम मंदिरामध्ये होळीजवळ आकाश फिरणार आहे आणि संपूर्ण जीवना कोळीवाडा आमचा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। छान असा हा लग्न सोहळा आता तुम्हाला थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे। जय मल्हार, उडव भंडार। चला आम्ही आता निघालेलो आहोत। आकाश नवरदेव आता जीवना कोळीवाड्यामध्ये नववधूला आणण्यासाठी निघालेलो आहोत आम्ही। 12:35 शुभमुहूर्त आहे। आपण सर्वांनी या लग्नाला उपस्थित राहावं। चला निघालोय आपण श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्यातून आता आम्ही निघालो आहोत जीवना कोळीवाड्यामध्ये। छान असा हा शुभविवाह तुम्हाला आता पाहता येईल। संपूर्ण श्रीवर्धन गावचे पारंपरिक सण, उत्सव आणि या ज्या प्रथा, रीतिरिवाज तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतात। असं आमचं नारळ सुपाऱ्यांनी वेढलेलं आपलं श्रीवर्धन गाव सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर जरूर आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राइब केलं नसाल तर सबस्क्राइब करा,
बोला श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बापाचा ग लेकला रका त्याने जोडीला नाता. आकाशा आईंचा ग लेकला रका त्याने जोडीला नाता. आकाशा आईचा ग लेकला रका त्याने जोडीला नाता. माझ्या मंदिरात हा सासुरवाडी आकाशीच काय रे. सासुरवाडी आकाशीच काय रे. सासुरवाडी चला आपण आलेलो आहोत आणि आकाशला प्रथम या ठिकाणी म्हणजेच आपले राम वाघे यांच्या निवासस्थानी बसवलं जाईल. आणि इथे आपले मामा सुद्धा आलेले आहेत बघा. महादेव मामा आलेले आहेत. श्रीराम पार्टीचे आमचे पंच आहेत महादेव मामा. आणि इथूनच घोड्यावर बसून श्रीरामांच्या मंदिरामध्ये नेलं जाईल. प्रथम होळीजवळ नेलं जाईल आणि त्यानंतर आपण खालच्या जीवन्यात जाणार आहोत. हा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वरचा जीवना कोळीवाडा, जी आपली सासरवाडी वगैरे इथेच आहे. आणि छान आपले नातेवाईक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. आणि लग्नासाठी आपण नवरीचं जे घर आहे ते खालच्या जीवन्यामध्ये आहे. चला आता आकाश या ठिकाणी आता बसणार आहे आणि त्यानंतर अश्वावर बसून आपल्या नवरीच्या घरी जाणार आहे नवरी देवीला आणण्यासाठी. चला तर आपण आता निघालेलो आहोत लग्न सोहळ्यासाठी. आकाशचा हा शुभविवाह लग्न सोहळा आता थाटामाटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आकाश अश्वावर आरूढ होऊन बघा या घोड्यावर बसून आता श्रीरामांच्या दर्शनासाठी निघालेला आहे. आणि त्यानंतर होळीला राऊंड मारून नंतर मुलीच्या घरी मुलीच्या मांडवामध्ये जाणार आहे. हा संपूर्ण कोळीवाडा लग्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आपल्या बनवून राहा.
आपण आता श्रीराम मंदिराजवळ आलेलो आहोत आणि श्रीराम मंदिराच्या पायऱ्या चढत चढत आपला आकाश नवरदेव हा येत आहे बघा. प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आपल्या जीवना कोळीवाड्यातलं हे अतिप्राचीन मंदिर जे आपल्या सागर किनारी वसलेलं आहे. प्रथम या ठिकाणी दास्यभक्तीचं आपल्याला दर्शन होते बघा. चला आता श्रीरामांचं दर्शन आकाश करणार आहे. आकाश नवरदेव आता अश्व घेऊन म्हणजेच घोडा घेऊन आता आपल्या या प्रभू श्रीरामांच्या मंदिराजवळ आलेला आहे. प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन तर घेतोय, पण आज आकाशच्या या शुभविवाह निमित्ताने आपण प्रभू श्रीरामांचं पुन्हा एकदा दर्शन करणार आहोत. प्रथम या ठिकाणी आपण श्री गणेशाला वंदन करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. छान असं दर्शन आता आपल्याला प्रभू श्रीरामांचं होणार आहे बघा. छान या ठिकाणी सुद्धा फुलांची ही आरास या ठिकाणी आणि छान या ठिकाणी स्वामी फुलांच्या पाकळ्यांनी काढलेलं स्वामी आणि ही पिंड पाहायला मिळते आपल्याला. प्रभू श्रीराम, आई सीतामाई आणि प्रभू लक्ष्मण महाराजांचं सुद्धा दर्शन होते आणि शेजारीच असलेली आपली दास्यभक्ती. छान असं आपल्याला सुद्धा या लग्न सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामांचं आणि सीतामाईचं लक्ष्मणांचं छान असं दर्शन होतंय बघा. चला प्रभू श्रीरामांचं छान असं दर्शन करून आपण आता सगळे वराड मंडळी निघालेलो आहोत, ते म्हणजे आकाशच्या लग्नासाठी. खालच्या जीवनामध्ये छान बँजोचा सुद्धा आवाज तुम्हाला येतोय बघा. छान कोळी गाणी या. चला छान असं आपण बघा संपूर्ण वरच्या जीवना कोळीवाड्यात फिरलो, श्रीरामांचं दर्शन केलं आणि होळी जवळून आता आपण आपल्या या खालच्या जीवनामध्ये आलेलो
छान आकाश नवरदेव आता या ठिकाणी खालच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व वऱ्हाड मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण आता मांडवामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणीच आकाशचा हा शुभविवाह असणार आहे. नवरी मुलीचं हे घर जे पाहायला मिळतंय आपल्याला आणि पुरोहित सुद्धा आलेले आहेत, आपले दादा आलेले आहेत बघा. चला, छान हा शुभविवाह आपल्याला कोळीवाड्यातला पाहायला मिळतंय. कोळी गाण्यांवर नाचताना आमचं जीवना कोळीवाड्यातलं महिला मंडळ सुद्धा पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी फार गर्दी आपल्याला थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला, आता नवऱ्या मुलाकडनं नवरी मुलीला ओटी भरण्यासाठी सर्वजण आलेले आहेत बघा. मंगलसूत्र लेकी घेऊन आकाशची ओटी आलेली आहे नवरी मुलीकडे, ममताकडे. नगराच्या बाहेर आई ताई ग वाजते, नगराच्या बाहेर आई ताई वाजते. दीपकचा पुत्र लेकी तुला परणाया येईते, दीपकचा पुत्र आगाची लग्ना येईते. कोण आला रे आला, ओ मावाला येऊन येऊन येणार कोण, आकाशिवाय हयात कोण. तुला परणाया येईते, शिवराचा लेकी तुला येईते, लग्ना येईते आई ताई छान ही कोळीवाड्यातले रीतिरिवाज प्रथा ज्या पाहायला मिळतात. आता आकाशकडनं ही नवरी मुलीला ओटी आलेली आहे बघा आणि आपण ममताच्या या घरी आलेलो आहे, निवासस्थानी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपण भगवंताचं दर्शन करतोय. छान या प्रथा रीतिरिवाज आपल्याला पाहायला मिळतात. छान गाणी कोळीवाड्यातली सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. चला, आपण पाहिलं की मुळगाव कोळीवाड्यातनं ममताला ओटी आली आणि आता आपण ममताकडनं रुखवात घेऊन चाललेलो आहोत आणि छान या प्रथा रीतिरिवाज बघा. रुखवातीत काय काय चाललंय, मिठाई, कलिंगड, सगळं रुखवात घेऊन आता आपण आकाशच्या ठिकाणी जाणार आहोत. चला बघा, आता मुलीकडनं ही रुखवात आलेली आहे. आकाशसाठी छान अशी रुखवात घेऊन आलेली आहेत. आकाशला थंडा, मिठाई, हे बघा छान अशी रुखवात घेऊन ममताकडनं बघा सगळ्या आपल्या कोळीवाड्यातल्या या महिला. आणि हे रीतिरिवाज या प्रथा कशा वाटतात आपल्याला त्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आता आकाशला कलिंगड आणलेला आहे, हा बघा कलिंगड इथं दिसतोय. गरमी, हा बघा गरमी होते म्हणून कलिंगड आणलेला आहे. ही धामधूम, ही धमाल आपल्या या कोळीवाड्यातच तुम्हाला पाहायला मिळते. केक वगैरे आहेत, चकली, मिठाई आणि आकाशचे चरण धुते बघा मेवणी. आकाशला हा थंडा आणलेला आहे बघा, थम्सअप, आणि मेवणी ही थम्सअप पाजणार आहे. आकाशची मेवणी
पहिले मिठाई भरवते आकाशला. थंडा पारला जाते बघा. रुखवातीची ही मजा आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कोळीवाड्यातल्या या लग्न सराईत तुम्हाला रुखवात, आमची गाणी ही सर्व ऐकायला मिळतात. आणि छान ही आरती आकाशची मेवणी आपली वैशू आहे ही. इकडे बघ ना. छान या करवल्या आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या निकिताची मैत्रीण वैशू ही आकाशची मेवणी आहे. चला आकाशकडनं आता किती रुपये उकळतात या करवल्या त्या बघूया आपण. आपल्याला सुद्धा हा अननस दिलेला आहे बघा. रुखवात घेऊन आलेले आहेत आणि बघा रुखवातीला ही जी मजा असते करवल्यांची ती सुद्धा आज या आकाशच्या शुभविवाह निमित्ताने पाहायला मिळते. बघा करवल्याच कलिंगड खातात. आकाशसाठी कलिंगड आणला. चला तर छान ही हसी मजाक या रीतिरिवाज आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. छान अशी ही रुखवात आपल्याला पाहायला मिळाली आणि ही रीतिरिवाज या प्रथा आमच्या कोळीवाड्यातच तुम्हाला पाहायला मिळतात. आता आकाश आता लग्नासाठी मांडवात निघालेला आहे बघा. छान अशी थाप सुद्धा घोड्यावर मारलेली आहे आणि अश्वावर बसून आता आपल्या ममताला आणण्यासाठी या लग्न सोहळ्यासाठी आकाश निघालेला आहे. या ठिकाणी सर्व वराड मंडळी हरणे पाच या ठिकाणाहून या आमच्या सासू आहेत सगळ्या. या बघा मामी सुद्धा बोलते आणि या सगळ्या जणी आपल्या हरणे गाव आहे. हरणे बंदरावर तुम्ही मच्छीमारी जास्त प्रमाणात बघत असाल. हरणे आणि पाच पंढरीतना या सर्वजणी आलेल्या आहेत. चला तर आकाश आता निघालेला आहे आपल्या मांडवामध्ये आणि ममताला घेऊन पुन्हा आपल्याला वरातीचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळणार आहेत. चला आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि छान असा हा कोळीवाडा शुभविवाह तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. चला निघालो आपण लग्नाच्या मांडवामध्ये. चला आकाश आता मांडवात जवळ आलेला आहे आणि छान या आपल्या कोळी गाड्यांवर नाचताना वराड मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पंचक्रोशीतून आलेले आकाशच्या या लग्नासाठी हे सगळे वराडी पाहायला मिळतात आपल्याला. छान मगाशी या ठिकाणी गर्दी नव्हती पण मांडवामध्ये आता हळूहळू ही गर्दी पाहायला मिळते. आकाशच्या या लग्नासाठी आमच्या आजोबा सुद्धा आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणीच आकाशचा हा शुभविवाह आता थोड्या वेळातच लागणार आहे. छान या प्रथा रीतिरिवाज आमच्या कोळीवाड्यातल्या या प्रथा तुम्हाला ज्या पाहायला मिळतात आपल्या व्हिडिओ मार्फत. आपले आजोबा आहेत रामचंद्र अण्णा सुद्धा आणि हरी अण्णा सुद्धा
या नववधूंना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. सर्व पंचक्रोशीतून जीवना असो, हरणेपाज असो, आपल्या भरडकोल, दिघी आणि पंचक्रोशीतून सगळे श्रीवर्धनकर आज या लग्न सोहळ्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. छान असं हे आकाशचं शुभविवाह आता थोड्या वेळातच लागणार आहे. हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वरातीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओला आपल्या बनून राहा आणि छान आता आकाश या ठिकाणी मांडवाजवळ येईल आणि या ठिकाणी आकाशची मेवण्यामार्फत कानधरणी होईल आणि ज्या प्रथा आहेत या मांडवापाशी त्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील बघा. चला आकाश आता मांडवा जवळ आलेला आहे, मांडवाच्या दारापाशी आलेला आहे आणि नवरी मुलीकडनं या ठिकाणी आरती वगैरे आणली जाते बघा. ही बघा आता थोड्या वेळातच आपल्याला या प्रथा सुद्धा माहिती पडतील. छान आकाशची या ठिकाणी आरती केली जाईल. इकडे ममताचा भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय बघा. या घारी बघा ज्या असतात पिठाच्या बनवलेल्या त्या मांडवावर टाकल्या जातात. नवऱ्या मुलाकडनं चाकूने ते तोडल्या जातात आणि आता या ठिकाणी विडा वगैरे दिला जाईल बघा. नारळ आणि विडा दोन मेवणे म्हणजे मेवणा भेटतोय. आपला आकाश मेवण्याला भेटतोय बघा. आकाश आता आपल्या मेवण्याला भेटतोय. चला आपण पाहतोय बघा आकाशचे कान पकडतोय मेवणा. छान या प्रथा या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला विविध ठिकाणच्या या प्रथा पाहायला मिळतात. छान पण महिलांची गाणी आणि आता सोयरे भेट होणार आहे बघा. ही सोयरे भेट सुद्धा छान असते बघा. सोयरे सोयरे भेटणार आहेत हे बघा. सोयरे
छान अशी ही सोयरे भेट झालेली आहे. आमच्या लेकीचे करावे परत पालू. अजून सुद्धा पारंपरिक प्रथा या आपल्या श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतात. रूढी रीतिरिवाज या परंपरा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये असतात. चला आता मेवणा म्हणजे आकाशचा मेवणा तो आकाशला हात धरून आता आपल्या लग्नाच्या मांडवात आणणार आहे. चला आकाश आता मांडवामध्ये आलेला आहे आणि आपले पुरोहित भूषण दादा मधु काकांचे चिरंजीव भूषण दादा हे आपल्या जीवना कोळीवाड्यामध्ये लग्न सारी असो कोणताही कार्यक्रम असो भूषण दादा आपल्याला दिसतात. छान या ठिकाणी सुद्धा मी वराड मंडळी दाखवतोय. आज मुळगाव कोळीवाड्यातनं आपला आकाश निघाला आणि आपल्या जीवना कोळीवाड्यामध्ये आकाश आणि ममताचं हे शुभविवाह आता थोड्या वेळातच या ठिकाणी संपन्न होणार आहे. सुंदर अशा या गाण्याने मराठी आपल्या कोळी गाण्याने आपल्याला आकाशचं हा शुभविवाह हळदीचे कार्यक्रम माकूचे कार्यक्रम पाहायला मिळाले आणि त्यानंतर वरातीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील छान असे. चला आकाश तर आता मांडवामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी अंतरपाठ सुद्धा धरलेला आहे बघा आणि छान असं हा शुभविवाह आता थोड्या वेळातच पाहायला मिळेल. या ठिकाणी छान हा स्टेज सुद्धा सजवलेला आहे बघा. ममता आणि आकाश शुभविवाह आता थोड्या वेळातच या ठिकाणी मंत्रावळी होणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आपले भूषणदादा पुरोहित जे अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजर असतात जे पाहायला मिळतात. इकडे सुद्धा आपल्याला हे वराडी मंडळी पाहायला मिळतात बघा. आपले संतोष मामा आहेत संतोष मामा पावशे मुलीचे मामा मुलीला स्टेजवर आणलेला आहे. सुंदर असा हा शुभविवाह आता थोड्या वेळातच संपन्न होणार आहे. चला नवरी मुलगी सुद्धा आलेली आहे. जशी रागवेली मैना लाडाची लेकबाई हरहुन साजरी आज माहेरा सोडून कशी चालली सासरी जीवातला जीव केला आम्ही तुमच्या वाली आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली जीव खाली वर होतो तुला पाठवी कराळी एका डोळ्यात लुंब एका डोळ्यामध्ये पाणी शुभमंगल तदेव रंगरं तुभिरं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदे ते मृगं स्मरामि सावधान वधूवराकडून इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता गणेशाचे चित्ते स्मरण करीवे सावधान अत्यंत
छान असं सुलग्न आता या ठिकाणी संपन्न झालेलं आहे बघा. छान लग्नाच्या या मंत्रावळी आपल्याला छान अशा ऐकायला मिळाल्या आणि आकाश आणि ममताचं या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत बघा, फटाक्यांची आतषबाजी सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आणि पंचक्रोशीतून आलेले हे पाहुणे मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुरोहितांमार्फत या ठिकाणी बघा लग्नाच्या ज्या विधी आहेत, कार्यविधी आहेत त्या संपन्न होत आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळते गणेश पूजन जेव्हा झालं, पत्रिका पूजन, त्यावेळी नवरी मुलीचे अक्षदा आणि नवऱ्या मुलीचे जे अक्षदा आहेत हे इथे मिक्स केले जातात. छान अशा अक्षदा बघा या ठिकाणी ममता आकाशच्या या मस्तकावर सोडते. फोटो मारा दादू दादू दादू. छान अशी पाया सुद्धा बघा ममता आकाशच्या पडलेली आहे. आता या ठिकाणी फेरे सुद्धा घेतले जातील बघा. चला छान असं शिवविवाह आपल्या आकाश आणि ममताचं या ठिकाणी लागलेलं आहे. या ठिकाणी पुरोहितांमार्फत विधी सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि प्रेझेंट सुद्धा बघा या वहिनी प्रेझेंट देत आहेत आणि भोजनाची व्यवस्था सुद्धा मांडवामध्ये केलेली आहे. छान गाणी आपल्याला ऐकायला येतात बघा. आणि इकडे या बघा सगळ्या काकी, माझ्या सासवा, सगळ्या जणी आहेत या ठिकाणी, आपल्या आजी वगैरे. छान अशी गाणी आपल्याला ऐकायला येतात आणि प्रेझेंटला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. इकडे भोजनाची व्यवस्था सुद्धा मंडपामध्ये केलेली आहे बघा. पाहुणे मंडळींना आणि सर्वांना या ठिकाणी मंडपामध्ये भोजनाची व्यवस्था सुद्धा आपल्या या
लग्नाच्या प्रित्यर्थ केलेली पाहायला मिळतात. आपले भागवत भाऊ सुद्धा आहेत बघा, भागवत भाऊ आहेत आणि भागवत भाऊंची ममता ही पुतणी आहे बघा. छान शुभविवाह पाहायला मिळालं. भोजनाची ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आपले गायकवाड जावई सुद्धा आहेत या ठिकाणी. आमचे आजोबा आहेत बघा, काका भोईनकर काका. चला छान शुभविवाह लागलेला आहे आणि कृष्णा काका सुद्धा दिसत आहेत बघा. छान हा शुभविवाह पाहायला मिळतोय आपल्याला. किरण भाऊ आहेत आणि आमचे प्रमोद दादा आहेत, बोरकर दादा, हे सुद्धा आज या विवाह प्रित्यर्थ पाहायला मिळतात. या ठिकाणी कन्यादानाला सुरुवात झालेली आहे बघा. चला छान असं हे कन्यादान सुद्धा मुलीच्या आईबाबांनी केलेलं आहे. छान हा शुभविवाह आपल्याला पाहायला मिळत आहे. लग्नातली ही गाणी छानपैकी आपल्याला ऐकायला सुद्धा मिळतात आणि या ठिकाणी जी लग्नाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे ती सुद्धा पाहायला मिळते. गणेश दादा या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेत आहेत बघा. सुंदर असा हा विवाह सोहळा आमच्या अखंड जीवना कोळीवाड्यातला आणि मुळगाव कोळीवाड्यातला पाहायला मिळतोय.
प्रोसेशन तर चालू आहे, प्रेझेंट दिलं जाते आकाशला आणि आपला जीवनचा परिवार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. निकिता आहे, धनु आहे, बाबा आहेत आणि प्रथमेश. आपली राही कुठे आहे? इकडे महेश मामा आहेत बघा आणि राही. आणि आता हे सुद्धा आता प्रेझेंट देण्यासाठी आकाशला आणि ममताला जाणार आहेत बघा. आकाश आणि ममताच्या शुभविवाहासाठी बघा भेट वस्तू काय काय आलेल्या आहेत बघा. हे बघा. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतात बघा बादल्या, झाडू, हे सर्व आकाशच्या या शुभविवाहाच्या निमित्ताने त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत, लागणाऱ्या वस्तू, त्या इथे दिलेल्या आहेत बघा. चला आता प्रेझेंट देण्यासाठी आपले दैवत दादा आणि वहिनी आलेले आहेत, रंजू वहिनी. सुंदर असा हा सोहळा आपल्याला सुद्धा कसा वाटतोय आकाश आणि ममताचा, तो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. अजून सुद्धा प्रेझेंट सिरेमनी चालू आहे, प्रेझेंट दिलं जात आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सगळे जण भोजनाचा आस्वाद घेत आहेत. आकाश आणि ममताचं शुभविवाह आपल्या खालच्या जीवनामध्ये संपन्न झालेला आहे. छान असा हा शुभविवाह. आणि सांगायचं म्हटलं तर आमच्या या कोळी रीतिरिवाज, प्रथा आणि ज्या विरह झालेली ही गाणी, कोळी गाणी, ही सर्वांना आवडतात. ही पुढे ऐकायला मिळतील, न ऐकायला मिळतील सांगता येत नाही. पण डीजे बँजोच्या या जमान्यामध्ये आमच्या या सर्वांच्या महिलांची ही गाणी, पुरुष मंडळांची जी गाणी असतात ती सुद्धा या छान अशा लग्न सोहळ्यानिमित्ताने आणि विविध कार्यक्रमामध्ये आमच्या कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतात. आणि कीर्तिताई सुद्धा इथे दिसते. झालं जेवण? हो झालं. बघा नवरदेवाचं आणि जेवण जे आहे ते आपल्या या समुद्र किनारी म्हणजेच आपल्या महेश दादांच्या या निवासस्थानी आहे. आणि मांडवामध्ये नवरी मुलीचं आहे. भागवत भाऊ सुद्धा इथे छान असं झालं जेवण. आणि आपले मामा आहेत हे, आणि महेश मामा सुद्धा इथे आहेत. सर्वजण आता जेवण वगैरे करतात. आपण सुद्धा जेवण आता इथे करणार आहोत. इकडे गंगा मावशीची छान छान गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. मयुरीच्या लग्नात सुद्धा छान गाणे ऐकायला मिळाले. आणि आमची मामी रक्षा मामी सुद्धा खास निजामपूरवरनं आलेले आहेत. आणि सौदी दुबईवरनं आलेले आमचे मामा, मी दाखवतो आमचे दिनेश मामा बघा. हे छोटे मामा आहेत आणि दीपक मामा मोठे आहेत. आणि सुलू मावशी सुद्धा इथे बसलेली आहे बघा. ही बघा आकाशची आई सुलू मावशी आहे. आणि या बहिणी, सगळ्या बहिणी आहेत ज्या छान छान गाणे आपल्याला ऐकवतात. वंदना वहिनी आहेत. वंदना वहिनींच्या या निवासस्थानी बघा छान. या ठिकाणी सुद्धा यांची खानावळ आहे ना तुमची. तुम्हाला केव्हाही यायचं असेल आपल्या श्रीवर्धन मध्ये फिरायला तर या ठिकाणी खानावळ मी दाखवतो. खानावळ कुठे आहे ती? अगदी चौपाटीच्या किनारी. ही बघा या ठिकाणी समुद्र आणि होड्या सुद्धा पाहायला मिळतात. आणि वंदना वहिनी काहीतरी सांगते. काय सांगते? चव कोळीवाड्याची. खरंच यांच्या या रेस्टॉरंटचं, या हॉटेलचं नाव आहे चव कोळीवाड्याची. अगदी घरगुती ना, सी फूड म्हणजे मासे वगैरे खायचे असतील, जे खवय आहेत ते सर्वजण या ठिकाणी येतात आणि छान जेवणाची म्हणजे चव कोळीवाड्याची या ठिकाणी घ्यायला येतात. आकाश आणि ममताचे या शुभ लग्नाच्या प्रित्यर्थ आपण बघितलं की छान या ठिकाणी आकाश आपल्या मुळगाव कोळीवाड्यातनं जीवना बंदरामध्ये आला आणि जीवना बंदराच्या आपल्या श्रीरामांचं दर्शन केलं. श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंडपामध्ये आलो आणि रुखवतीचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. आपण पुन्हा एकदा जातोय ते म्हणजे खालच्या साईडला समुद्र किनारी जातोय. आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर छान असा आस्वाद चव कोळीवाड्याची घेऊ शकता. बघा या ठिकाणी भरपूर टुरिस्ट आहेत. आपली यशस्वी सुद्धा आहे इथे. ही बघा दिसते यशस्वी आहे. आणि आपण नवदाम्पत्यांना एक शुभाशीर्वाद देऊया आपला जीवन परिवारातर्फे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.